श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 14 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. चूज द राईट ऑप्शन्स. आपल्याला इथं खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यामधील काही ऑप्शन्स दिलेले आहेत, ते राईट कोणतं आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. ओके, आता बघूया काय येतं ते. फर्स्ट बघा काय आहे. द एचसीएफ ऑफ 120 अँड 150 इज. म्हणजे आपल्याला 150, 120 आणि 150 ह्याचे काय काढायचं आहे, एचसीएफ. आता आपण एचसीएफ पाठीमाग प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेलं आहे. एचसीएफ काढण्याची मेथड काय आहे आपली. फर्स्ट आपण काय करूया, 120चा फॅक्टर आधी काढून घेऊ. ओके, ह्याला बघा आता लास्टला 0 आहे, त्यामुळे 2 डिवाइड होणार आहे. राईट, 2 6 12 2 0 0. अजूनही 2 डिवाइड होणार. 2 3 6 2 0 0. अजूनही लास्टला 2 येते, त्यामुळे 2 डिवाइड होत असणार आहे. 2 1 2 2 0 0. राईट, अजूनही 2 डिवाइड होत आहे. 2 5 10. आता तुम्ही बघितलं तर 5 हा नंबर आलेला आहे. राईट, 2 मिनिटं. 2 1 2 नंतर 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 0 म्हणजे 2 5 10 होणार आहे. राईट, आणि इथं आता 15ला 2 नाही तर 3 डिवाइड होणार आहे. राईट, 3 5 15. ओके, इथं 3 आलेलं आहे. 3 5 15 आणि 5 1 5. म्हणजे आपण काय केले तर 120चे फॅक्टर काढले. राईट, ते कोणते आलेले, 2 × 2 × 2 × 3 × 5. आता आपल्याला 150चे फॅक्टर काढायचे आहे. राईट, 150चे फॅक्टर आता आपण काढू. म्हणजेच काय होणार आहे, 2 7 14, 1 राहणार आणि 2 5 10. ओके, आता तुम्ही बघितलं तर 75 आलेलं आहे. नंतर 3 डिवाइड होऊ शकणार नाही ह्या नंबरला, त्यामुळे आता बघा तर 5 होत आहे. राईट, 5 1 5, 3 राहणार, नेक्स्टचा नंबर 5 म्हणजे 35 आणि 5 2 राहणार. राईट, 25 म्हणजे 5 5 25. नंतर आता आपण 3 डिवाइड करू शकतो ह्या नंबरला. 3 5 15 आणि 5 1 5. आता बघा 150चे फॅक्टर कोणते आलेले आहेत ते आपण काय लिहून घेऊया. म्हणजेच 2 × 5 × 3 × 5. आता ह्यामधील कॉमन जो नंबर असतो तोच काय असतो, एचसीएफ, त्याचा मल्टिप्लिकेशन. ओके, आता तुम्ही बघितलं तर 2 इथं आलेला आहे, इथंही आलेलं आहे. राईट, आणि कोणता नंबर आता बघा इथं 3 इथं नंबर आलेला आहे, इथंही आलेला आहे. 5 आलेला आहे, इथंही आलेलं आहे. राईट, आणि हे 2 इथं जरी आले असले तरी इथं खाली आलेले नाहीत, त्यामुळे हे कॉमन होत नाहीत. म्हणजेच एचसीएफ काय होणार आहे तर 2 × 3 × 5. म्हणजेच 3 2 6 6 5 30. म्हणजेच काय 30 आला. आता हे आपल्या ऑप्शनमध्ये आहे का तर यस, फर्स्टचं 30 हे आन्सर आपलं सही आहे. ओके, सेकंड बघा. द एचसीएफ ऑफ धिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. म्हणजे आपल्याला खाली काही पेअर्स दिलेले आहेत नंबरचे आणि त्याचा एचसीएफ कुणाचा 1 नाही ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, आता फर्स्ट आहे 13 आणि 17. आता तुम्ही हे जर नंबर घेतले तर एचसीएफ म्हणजे आता आपण कॉमन फॅक्टर जर आता समजा ह्याचं 13 आणि 17चं जर एचसीएफ काढायचा म्हटला तर ह्या 17 हा प्राईम नंबर आला. राईट, त्यामुळे ह्याचे कॉमन नंबर कोणताही होऊ शकत नाही. फक्त 17ला फक्त 17च आपण डिवाइड करू शकतो. ह्या दोन्हीचा कॉमन नंबर म्हणजेच एकाच नंबरनं डिवाइड होणारा नंबर असा कोणताही येत नाही. त्यामुळे ह्याचा काय म्हणजे एचसीएफ 1 येणार आहे. नेक्स्टचे नंबर तुम्ही बघितलं तर 29 आणि 20 आहेत. ह्यामध्येही तुम्ही बघितलं तर 29 हा नंबर काय प्राईम नंबर आहे, त्यामुळे ह्याचाही एचसीएफ ओनली 1 येणार आहे. राईट, आणि आता नेक्स्ट बघितलं तर 20 आणि 40 आणि 20. आता 40 आणि 20 ह्या नंबरचं तुम्ही जर बघितलं तर आपण कॉमन फॅक्टर येऊ शकतो. ह्या 2 डिवाइड होणारे नंबर्स आहेत. राईट, 2 20 येणार, 2 10 20 येणार. राईट, म्हणजे हा पेअर असा आहे की त्याचा फक्त 1 हा म्हणजे एचसीएफ नसणार आहे. राईट, म्हणजे आपला ऑप्शन 3 हे राईट येते.
आणि तुम्ही 14 आणि 15 हे जरी दोन्ही नंबर्स बघितलं तर आपण 14ला 2 न डिवाइड करू शकतो, पण 15ला करू शकत नाही. ह्याला काही 3 न डिवाइड करू शकतो. त्यामुळे ह्याचाही एचसीएफ काय म्हणजे 1च फक्त असणार आहे. असा हा फक्त पेअर आहे की ज्याचा एचसीएफ 1 असणार नाही, तर तो दुसराच नंबर असणार आहे. ओके, म्हणजे आपलं हे काय राईट म्हणजे ॲन्सर आलेलं आहे 14 आणि 20. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम. आता आपल्याला खाली काही नंबर्स दिलेले आहेत, त्याचा काही एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे 14 आणि 28. ओके, आता आपण ह्याचा एचसीएफ फाइंड करूया. 14 आणि 28. आता फक्त एचसीएफ फाइंड करायचं असतं तर मी वरती दिलेले ह्या पद्धतीने म्हणजे आपण वेगळे वेगळे फॅक्टर काढूनशी ना आपल्याला एचसीएफ फाइंड करायचं आहे. पण आता आपल्याला एकत्रित एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण एकत्रित असं नंबर घ्यायचे आहेत. आता बघा, ह्या दोन्ही नंबरला आपण एकाच कोणत्या नंबरनं डिवाइड करू शकतो, तर लास्टला 4 आणि 8 आलेला आहे, इवन नंबर आलेला आहे, त्यामुळे 2 न डिवाइड होणार आहे. राईट, म्हणजे 2 7 14, 2 1 2 आणि 2 4 8. आता आपण 7 आणि 14 आलेलं आहे. राईट, आता एकाच कोणत्या नंबरनं तर 7 आपण डिवाइड करू शकतो. 7 1 7 आणि 7 2 14. ओके, आता तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 खाली नंबर्स आलेले आहेत. आता आपण ह्या नंबरला काही डिवाइड करू शकत नाही, म्हणजेच आता आपला एचसीएफ काय येणार आहे, एचसीएफ म्हणजे हे कॉमन नंबर्स घेतलेले आहेत हे डिवाइड करण्यासाठी, हा एचसीएफ आपला असतो. म्हणजेच 2 × 7 म्हणजेच काय झालं 14. आणि एलसीएम म्हणजे हेही नंबर आणि इकडचे हेही नंबर्स, म्हणजे काय होणार आहे 2 × 7 × 2. 2 7 14 आणि 14 2 28. ओके, म्हणजे ह्याचा एचसीएफ आलेला आहे 14 आणि एलसीएम आलेला आहे 28. आता आपण सेकंड बघू. सेकंड बघा, आता मी इथंच घेते सेकंड नंबर आहे 32 आणि 16. आता आपण ह्याचं काही एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करूया. 32 आणि 16. आता इथंही 2 6 एंडिंगला आलेला आहे. राईट, त्यामुळे 2 न डिवाइड होणारे हे नंबर्स आहेत, म्हणजेच 2 न डिवाइड करूया. 2 1 2 1 राहणार, 2 6 12 आणि 2 8 16. अजूनही तुम्ही बघितलं तर आपण 2 न डिवाइड करू शकतो. काय होणार आहे 2 8 16, 2 4 8. ओके, अजूनही आपण 2 न डिवाइड करू शकतो. 2 4 8, 2 2 4. अजूनही आपण 2 न डिवाइड करू शकतो. राईट, 2 2 4, 2 1 2. राईट, आता आपण पुढचं आता आपल्याला प्रोसेस करणं काही गरजेचं नाही. आता एचसीएफ म्हणजेच हे कॉमन जे आलेले आहे डिव्हिजन करताना हा एचसीएफ असतो. म्हणजेच एचसीएफ काय आलेला आहे 2 × 2 × 2 × 2. 2 2 4, 4 2 8 आणि 8 2 16. म्हणजेच ह्याचा एचसीएफ काय 16 आलेला आहे. राईट, आणि एलसीएम म्हणजे बघा आता काय हे सगळे नंबर्स इंटू हे सगळे नंबर्स, म्हणजेच 2 × 2 × 2 × 2 × 2. म्हणजेच काय झालं 2 × 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. म्हणजेच ह्याचा एलसीएम किती आलेला आहे 32. ओके, आता थर्ड बघूया. आता नेक्स्टचा नंबर आहे 17 102 आणि 170. आता आपण ह्याचा एचसीएफ आणि एलसीएम फाइंड करू. ओके, 17 102 आणि 170. आता तुम्ही इतर नंबर्स बघितले तर 17 102 आणि 170 हे सगळे नंबर्स आहेत ते 17च्या टेबलमध्ये येणारे आहे. ओके, म्हणजे 17 1 17 होतं आहे, 17 6 102 होतं आहे, 17 10 170 होतं आहे. ओके, म्हणजे 17 इथं नंबर घ्यायचा आहे. 17 1 17, 17 6 102 म्हणजे 6 इथे येणार आहे. 17 10 170 म्हणजे इथं 170 येणार आहे. ओके, म्हणजेच बघा आता नेक्स्ट आता पुढचे जरी आपण नंबर्स घेतले ह्यानं आता आपल्याला डिवाइड करायचं आहे, पण आपला एचसीएफ इथं काय येणार आहे 17. एचसीएफ ओनली काय येणार आहे
17 येणार आहे. का तर फक्त नंतर 1 इथं आलेला आहे, त्यामुळे 1 काही डिवाइड आपण करू शकत नाही. आता आपण ह्याचं डिव्हिजन करूया. ओके, 6 आणि 10 आलेला आहे, त्यामुळे ह्याला काय 2 आपण डिवाइड करू शकतो. 2 3 ज 6, 2 5 ज 10. ओके, म्हणजेच आता आपला LCM 17 आलेला आहे आणि LCM हे सगळे नंबर्स आहेत ते LCM आलेले आहे. LCM 17 × 2 × 3 × 5. आता बघा काय होतं आहे, 17 2 ज 34, राईट. म्हणजे इथं आता आपण मल्टिप्लिकेशन करूया आणि 3 5 ज 15, 5 4 ज 20, 5 3 ज 15 प्लस किती होणार आहे, 5 3 ज 15 प्लस 2 17 होणार. 0 4 1 ज 4, 3 1 ज 3, 0 7 + 4 11 आलं आणि 3 + 4 5 झालं. म्हणजेच LCM आलेला आहे 510. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं का, आपल्याला जो कॉमन म्हणजे ह्या सगळ्या नंबरला एकाच नंबरनं डिवाइड होणारा जो नंबर असतो तो SCF असतो. त्यामुळे इथं फक्त SCF आलेला आहे. आणि नंतर ह्या तिन्हीमध्ये एकाच नंबरनं डिवाइड होणारा हा नंबर नाही, फक्त 2 नंबरनं होणार आहे. त्यामुळे SCF इथं आलेलं म्हणजे इंटू आपण 2 घेतलेलं नाही. ओके, आता फोर्थ बघूया आपण. फोर्थ नंबर बघा कोणता आहे, 23 आणि 46. आता हा नंबर तरी खूपच सोपा आहे. 23 46. 23 प्राईम नंबर आहे, पण तुम्ही बघितलं तर 23 1 ज 23, 23 2 ज 46 आपण घेऊ शकतो, राईट. 23 1 ज 23, 23 2 ज 46, राईट. म्हणजे आता याच्या पुढचं आपल्याला केलं नाही तरी चालतंय. आपला हे काय आलेलं आहे, SCF 23 आलेलं आहे. SCF = किती, 23. आणि LCM म्हणजे ह्या सगळ्याचं खाली येणारे नंबर्स आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 23 × 2. 23 × 2 किती झालेला आहे, 46. ओके, आता नेक्स्ट बघा नंबर कोणता आहे, 5th नंबर आहे 21 49 आणि 84. ओके, आता आपण ह्याचे काय करूया तर SCF आणि LCM काढू. (21, 49 आणि 84). आता तुम्ही बघितलं तर हे जे नंबर्स आहेत ते सगळे 7च्या टेबलमध्ये आहेत, राईट. आणि ह्याही नंबरला 7नं डिवाइड आपण करू शकतो. त्यासाठी आपण 7 3 ज 21 येते, 7 7 ज 49 येते, नंतर 7 1 ज 7, नंतर बघा 1 राहणार आहे, 7 2 ज 14. ओके, आता नंतरचे नेक्स्टचे जे नंबर आहेत ते एकाच नंबरनं डिवाइड होणारे नाहीत, राईट. फक्त 3 ला आणि 12ला आपण करू शकतो. त्यामुळे ह्याचा SCF काय आलेला आहे, 7 आलेला आहे. आता पुढची प्रोसेस आपण करून घेऊ. ह्या नंबरला आहे 3नं डिवाइड करू शकतो. 3 1 ज 3, 3 4 ज 12 आणि 7 आहे ते ॲज इट इज येणार आहे, राईट. अजूनही आपण 4ला डिवाइड करू शकतो आहे. त्यामुळे 2 ज 4 हे जे नंबर्स आहेत ते ॲज इट इज येणार आहेत. आता आपण ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजेच काय LCM होणार आहे. LCM = 7 × 3 × 2 × 7 × 2. ओके, आता 7 3 ज 21 होणार. ओके, आता आपण ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 7 3 ज 21, 21 2 ज 42. 2 मिनटं. 7 3 ज 21 आणि ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. आणि 7 2 ज 14, 14 2 ज 28 म्हणजेच 28 × 21 आपण घेऊ. आता बघा काय होणार आहे, 8 1 ज 8, 1 2 होणार, राईट. 0 घेतले, 8 2 ज 16, 6 1 कॅरी ओव्हर, 2 2 ज 4 + 1 5, 8 8 5 म्हणजेच LCM याचा किती आलेला आहे, 588. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द LCM. आपल्याला खाली काही नंबर्स दिलेले आहेत, त्याचं काय LCM फाइंड करायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे 36 आणि 42. आपण फर्स्ट काय ह्याचं LCM
फाइंड करूया. 36 आणि 42. आता तुम्ही बघितलं तर लास्टला 6 आणि 2 आलेला आहे. इवन नंबर्स आलेले आहेत, त्यामुळे 2 न ह्या नंबरला आपण डिवाइड करू शकतो. राईट, म्हणजेच 2 1 ज 2, 1 राहणार आणि 2 8 ज 16. नंतर 2 2 ज 4, 2 1 ज 2. राईट, आता 2 न डिवाइड होणार नाही का, तर इथं 1 आलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही नंबर्सला कोणत्या नंबरनं होत आहे बघा डिवाइड, तर 3 न होत आहे. राईट, 3 6 ज 18, नंतर 3 7 ज 21. नंतर तुम्ही बघितलं 6 आणि 7 आलेलं आहे. 7 आपल्याला ॲज इट इज घ्यावा लागणार आहे, आता प्राईम नंबर आलेला आहे. पण आपण 6 ह्या नंबरला डिवाइड करू शकतो. 2 न डिवाइड होणार आहे. राईट, 2 3 ज 6, 7 ॲज इट इज आलं. आता आता पुढचं आपण काही ह्या नंबरला डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच LCM बघा आता ह्याचं काय आलेलं आहे, 2 × 3 × 2 × 3 × 7. आता ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. 2 3 ज 6, 2 3 ज 6 झालं, 6 2 ज 12 झालं. राईट, 12 आणि 12 3 ज 36 झालं. आणि 36 × 7 करू, म्हणजे ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन झालं 36 × 7. 7 6 ज 42, 7 3 ज 21 प्लस 4 केलं 25. म्हणजेच LCM किती आलेला आहे, 252. आता आपण सेकंड नंबर बघू. आता नेक्स्टचे नंबर आहेत 15 25 आणि 30. आता आपण ह्याचं काय LCM फाइंड करूया. ओके, 15 25 आणि 30. आता तुम्ही हे नंबर सगळे बघितलेत तर नंबर्स आहेत ती ह्या नंबरला आपण 3 न डिवाइड करू शकतो, पण ह्या नंबरला करू शकत नाही. पण 5 हा नंबर असा आहे की आपण तिन्हीलाही डिवाइड करू शकतो. त्यामुळे 5 नंबर घ्यायचा आहे. 5 3 ज 15, 5 5 ज 25, 5 6 ज 30. ओके, आता आपण ह्या दोन नंबरला 3 न डिवाइड करू शकतो. हा नंबर काय ॲज इट इज ठेवायचा आपल्याला आहे. आणि 3 1 ज 3 आलं आणि 3 2 ज 6 आलं. ओके, म्हणजेच आता आपला LCM कोणता आलेला आहे. आता पुढे ही प्रोसेस नाही केली तरी चालते, कारण आता आपण ह्या नंबरला पुढं काही डिवाइड करू शकत नाही. म्हणजेच 5 × 3 × 5 × 2 हे नंबर्स इंटू हे नंबर्स, म्हणजेच काय असणार आहेत LCM. 5 3 ज 15, राईट, आणि 5 2 ज 10, म्हणजे 15 × 10 म्हणजेच काय 150 आलेला आहे याचा LCM. आता नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट नंबर कोणता आहे, तर 18 42 आणि 48. आता आपण ह्याचा LCM फाइंड करूया. ओके, 18 42 आणि 48. आता लास्टला इवन नंबर आलेले आहेत, त्यामुळे 2 न डिवाइड होणारे आहेत नंबर. हे 2 9 ज 18 आलं, 2 2 ज 4 आलं, 2 1 ज 2 आलं. आता याचं 2 2 ज 4 आलं आणि 2 4 ज 8 आलं. ओके, आता आपण 2 न डिवाइड करू शकत नाही, तर 3 न डिवाइड होते ह्या सगळ्या नंबर्सला. राईट, म्हणजे 3 3 ज 9 आलं, 3 7 ज 21 आलं, 3 8 ज 24 आलं. तर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन नंबरला आता प्राईम नंबर्स आले, त्यामुळे ॲज इट इज आपल्याला ठेवायचे. फक्त ह्या नंबरला आता आपण डिवाइड करायचं आहे. म्हणजेच किती येते 2 4 ज 8 आलं. राईट, नंतर आपण ह्या नंबरला अजून आपण डिवाइड करू शकतो 2 2 ज 4 न. राईट, आणि हे नंबर्स आहेत ते ॲज इट इज ठेवायचे. आता आपण ह्या नंबर्सला आता आपण कोणत्याही नंबरनं काही डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे हे नंबर्स आहेत ते ॲज इट इज ठेवायचे आहेत. आता LCM काय आलेलं आहे, ह्या म्हणजे ह्या नंबरची मल्टिप्लिकेशन आणि ह्या नंबरची ह्या सगळ्या नंबरची मल्टिप्लिकेशन बघा किती होतं आहे. 2 × 3 × 2 × 2 × 3 × 7 × 2. ह्या सगळ्या नंबरचं आता आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच बघा आता काय होतं, 2 3 ज 6, 6 2 ज 12 आणि 12 2 ज 24. इथंपर्यंत 24 आलेलं आहे. राईट, आणि 7 3 ज 21 आणि 21 2 ज 42. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 4 2 ज 8, 2 2 ज 4,
0, 4 4 ज 16, 6 1 कॅरी ओव्हर, 4 2 ज 8 प्लस 1 9 आलं 9. ओके 8 आलं, 6 प्लस 4 10 आलं आणि 9 प्लस 1 10 म्हणजेच किती आलेलं आहे 1008 ह्याचा LCM आलेला आहे. राईट. आता नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट नंबर कोणता आहे तर 4 12 आणि 30. आता आपण ह्या नंबरचं LCM फाइंड करूया. ओके 4 12 30. आता हेही इवन नंबर्स आहेत. राईट. त्यामुळे याला 2 ने डिवाइड होत असणार आहे. 2 2 ज 4, 2 6 ज 12 आणि 2 1 ज 2 1 राहणार आणि 2 5 ज 10. ओके. आता तुम्ही नंतर बघितलं तर 2 6 आणि 15. आता ह्या दोन नंबरला आपण 2 न डिवाइड करू शकतो. 2 1 ज 2, 2 3 ज 6. हा नंबर आहे तो सध्या ॲज इट इज ठेवायचा आहे. नंतर बघा ह्या नंबरला 3 न आपण डिवाइड करू शकतो दोन्ही नंबरला. 3 1 ज 3 होत आहे, 3 5 ज 15. 1 ॲज इट इज. ओके. आता नेक्स्ट आपल्याला पुढं नाही केलं तरी चालतंय. म्हणजेच LCM किती आलेला आहे 2 × 2 × 3 × 5. ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन, ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2 2 ज 4, 4 3 ज 12. ओके. आणि 12 5 ज 60 म्हणजे 60 LCM आलेला आहे. नेक्स्ट बघा आता नंबर कोणता आहे तर नेक्स्ट नंबर मी मोठा आहे खाली घेते. 24 40 80 आणि 120. आता ह्या नंबरचा आपण LCM फाइंड करूया. (24) 40 80 120. आता तुम्ही हे नंबर्स पहिले तर इवन नंबर आहेत. 2 न सगळे डिवाइड होणारे नंबर्स आहेत. 2 1 ज 2, 2 2 ज 4, 2 2 ज 4, 2 0 ज 0, 2 4 ज 8, 2 0 ज 0, 2 6 ज 12, 2 0 ज 0. अजूनही आपण 2 न ह्या सगळ्या नंबरला डिवाइड करू शकतो. 2 हा नंबर इथं घ्यायचा आहे. 2 6 ज 12, 2 1 ज 2, 2 0 ज 0, 2 2 ज 4, 2 0 ज 0, 2 3 ज 6, 2 0 ज 0. अजूनही ह्या नंबरला आपण 2 न डिवाइड करू शकतो. 2 3 ज 6, 2 5 ज 10. आता बघा काय होणार 2 1 ज 2, 2 0 ज 0. आणि नंतर इथं काय होणार आहे 2 1 ज 2 1 राहणार आणि 2 5 ज 10. ओके. आता तुम्ही नंबर्स हे बघितलं तर हे 3 नंबर्स आहेत. ह्या नंबरला आपण 5 न डिवाइड करू शकतो. ओके. त्यामुळे 3 ॲज इट इज राहणार आहे. 5 न डिवाइड करायचं आहे. 5 1 ज 5, 5 2 ज 10, 5 3 ज 15. आणि हा 3 नंबर आहे ॲज इट इज राहणार. ओके. आता 3 वापस आलेला आहे. त्यामुळे आपण ह्या 2 3ला आहे ते म्हणजे 3 न डिवाइड करूया. 3 1 ज 3, 3 1 ज 3. आणि हे नंबर्स ॲज इट इज राहणार. ओके. म्हणजेच LCM ह्याचा काय होणार आहे बघा 2 3 टाइम्स आहे. राईट. आणि 5 × 3, 5 × 3 × 2. आता आपण ह्या सगळ्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. बघा काय होतं ते 2 2 ज 4, 4 2 ज 8. राईट. आणि 8 5 ज 40, 8 5 ज 40 इथंपर्यंत झालं. आणि 3 2 ज 6 × 6, 6 0 ज 0 आणि 6 4 ज 24. म्हणजेच LCM किती आलेला आहे 240. राईट. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने काय म्हणजे प्रॅक्टिस सेट 14 मधील 3 क्वेश्चन्स आहेत आपले सॉल्व झाले आहेत. या पुढचे क्वेश्चन्स आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. ओके. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.